सरकारला भिकारी म्हणणाऱ्याला मंत्रिमंडळामध्ये ठेवू नये आणि शेतकऱ्यांबाबत अपशब्द वापरणाऱ्यांना घरी पाठवा। कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा हा झालाच पाहिजे अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली। अत्यंत आक्रमक भूमिका आज सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मांडली। माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही। सरकारला भिकारी म्हणणारे शेतकऱ्यांना अपशब्द वापरणाऱ्या मंत्र्यांना अशा प्रकारे त्यांच्या पदावरून दूर करण्यात यावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। जो माणूस महाराष्ट्राच्या सरकारला भिकारी म्हणतो, शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, असा माणसांनी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असूच नाही। म्हणजे इतके दिवस माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सहनच कसं केलं। हा अपमान तुमचा आणि माझा फक्त नाही आहे, हा महाराष्ट्राच्या सरकारचा अपमान आहे, हा महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान आहे। भिकारी म्हणता तुम्ही त्यांना, आणि तुम्हाला त्यांना कदाचित हे सोपं वाटत असेल, पण तुम्हाला माहिती आहे की कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा या महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, हुतात्म्यांनी एवढं मोठं त्यांचं प्राण बलिदान दिलं, एवढा मोठा त्याग केल्यावर महाराष्ट्र स्थापन झाला, आणि त्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मराठी माणसाला हे भिकारी म्हणतात। कोण समजतात स्वतःला मंत्री आहेत म्हणून काही बोलाल? त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, आणि पहिली नाही आहे, इज अ फ्रिक्वेंट, सातत्याने माणूस चुका कसं करतं।